बघा असं आहे की आपण निवडणुकीत जेव्हा उतरतोय तेव्हा ही निवडणूक जी आहे ती त्या पद्धतीची नाही आहे. ही अनफॉर्च्युनेटली निवडणूक होत आहे. जे आमचे प्रेसिडेंट होते, आमचे चांगले जवळचे मित्र होते अमोल काळेजी, त्यांचं निधन झाल्यामुळे ही निवडणूक होते आहे. आणि त्यात पण कसं आहे की कॉन्स्टिट्यूशनचा बदलाव झाला, त्या बदलावामुळे ही निवडणूक घेणं एक भाग आहे. नाहीतर आधीचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं त्याच्यामध्ये इंटरनली मॅनेजिंग कमिटी हे व्हाईस प्रेसिडेंटलाच प्रेसिडेंट बनवते. कारण सध्याच्या कारकिर्दीमध्ये पण वर्किंग प्रेसिडेंट हा कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे माझ्याचकडे चार्ज आहे. पण हे नवीन कॉन्स्टिट्यूशनवर पूर्ण प्रक्रिया करायला लागते म्हणून एक इलेक्शन होतं आहे. आणि असं आहे की आमचा आशिष शरार ग्रुप आहे, त्या पॅनलमधून मला नॉमिनेट केलं आहे की मी बिईंग अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी प्रेसिडेंटसाठी जावं म्हणून मी इकडे आज तुमच्यासमोर उभा आहे. असं आहे, तुम्ही फार मोठं नाव घेतलं आहे, त्यांनी घेतलं आहे, तर याचा जबाब मी देऊ शकत नाही. हे तुम्ही त्यांनाच विचारा की त्यांचा पाठिंबा त्यांना आहे की नाही. पण भूषण पाटील यांनी मला समर्थन देऊन आपला अर्ज मागे घेतला. BCCIची एक जी स्कीम असते, जे प्लेयर्सना पैसे दिले जातात, आत्ताच एक 2 आठवड्यापूर्वी BCCIने एक मिटिंग लावलेली. अमोलजी आमचे एक्स प्रेसिडेंट होते, ते एक्सपायर झाल्यानंतर ती मिटिंग लावलेली. त्या मिटिंगमध्ये मुंबई क्रिकेटतर्फे मी रिप्रेझेंट केलेलं होतं. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आलेला होता की सगळे 38 असोसिएशन जे आहेत त्यांनी आपल्या रणजी ट्रॉफीच्या प्लेयर जे सिनियर प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी पण एक, जसं BCCI मानधन देते तसं एक युनिफॉर्मिटी करून एक मानधन दिलं पाहिजे. आणि त्यासाठी ते कमिटी बनवत आहेत. जसं BCCI कमिटी बनवून त्यांचं जे डिसिजन येईल त्याप्रमाणे सगळं मानधन हे आपल्या प्रत्येक स्टेटच्या असोसिएशनच्या रणजी ट्रॉफी प्लेयरना दिलं जाईल. आहे की आम्ही बऱ्याच ठिकाणी अर्ज केला आहे. जेव्हा मी आधीच्या टर्ममध्ये सेक्रेटरी होतो तेव्हा आम्ही नाही म्हटलं तरी एक 25 ते 28 अर्ज केलेले होते. त्याच्यामुळे 2 ते 3 जागा आम्हाला मिळण्याचा एक इंटरेस्ट लेटर गव्हर्नमेंटकडनं येतं. आणि तुम्हाला माहिती असेल की एक बऱ्याच फॉर्मॅलिटी असतात त्याच्यामध्ये. त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतरच आम्हाला त्याचा ताबा मिळतो पैसे भरल्यानंतर. आणि त्यानंतर ते प्रक्रिया सुरू होते की स्टेडियम बनवायचं आहे, कसं बनवायचं, काय बनवायचं. तर एव्हरीथिंग इज अंडर प्रोसेस. जर आम्ही हातात ताबा कुठल्या जमिनीचा घेतला नाही. याचं काय कंपॅरिझन आहे? फक्त नाव दिलं ना लीग. नाही तर T20 मुंबईच्या या अख्ख्या ज्युरिडिक्शनमध्ये बऱ्याच T20 सगळे खेळ होत आहेत. त्याला त्या भागात केली जाते म्हणून ती नवी मुंबई प्रीमियर लीग आहे. बाकी मुंबई प्रीमियर लीग आणि त्याचं काही कॉन्फ्लिक्ट नाही आहे याच्यामध्ये. मुंबईचेच प्लेअर खेळतात ना, मुंबईचेच प्लेअर्स. पण त्याच्यामध्ये नवी मुंबई डिस्ट्रिक्टचे प्लेअर खेळतात आणि त्याच्यामध्ये मुंबईत राहणारे प्लेअर खेळत नाही आहेत. त्याच्यात आयकॉन प्लेयर्स वगैरे आहेत. आयकॉन प्लेयर्स ही मुंबईने जेव्हा त्यांना परमिशन दिलेले आयकॉन प्लेअर, जेवढ्या मॅचेस जास्ती होतील तेवढंच प्रॅक्टिस मिळेल ना. आज मुंबई नाही म्हटलं तरी 100-150च्या जास्ती टुर्नामेंट खेळते. तर ठाण्याची एक टुर्नामेंट असते, वसई विरारची एक टुर्नामेंट असते, साऊथ मुंबईची एक टुर्नामेंट असते. तर T20चे टुर्नामेंट नावं फक्त वेगळी आहेत.